तुझा असा कोणता कठीण फेज होता ज्यामध्ये तुला ते फेस केलंस आणि त्यातनं तू बाप्पाच्या कृपेने बाहेर पडलास, असा कुठला प्रसंग आहे? पण स्वतःचा म्हणून कारखाना मी दुसरं वर्ष होतं, त्या वर्षी ना मला भरपूर त्रास झाला. कारण की पाणी भरणं, माझ्या मूर्त्या अर्ध्या पाण्यामध्ये होत्या, त्याच्यामुळे मला लेट झालं. फोटोग्राफर कुठून पण फोटो काढतो, त्याच्यामुळे आपली मूर्ती सगळ्या अँगलनी व्यवस्थित दिसली पाहिजे, हाच माझा अजेंडा आहे. आणि नाव कमवायला बरीच वर्ष लागतात, पण गमवायला हार्डली 10 मिनिटं लागतात. पीओपी वरती जे मोठा इन्सिडेंट झालेला, त्यामध्ये त्याच्यावरती तुझ्या याच्यामध्ये काय इम्पॅक्ट पडला किंवा आपल्या भाईंदरमध्ये त्याचा काय इम्पॅक्ट झाला? असं आहे ते म्हणलं की ते माझ्या घरी आलं, दादा तू आमची मूर्ती बनवायची आहे, भले 2 फुटाची दिली ना तरी चालेल, पण आम्हाला तू मूर्ती बनवून दे. तर तिकडनं घरातले प्रेशर्स दिसत असतात, परत घराची फॅमिली वाढते, त्याच्यामुळे मग खर्च वाढतो, त्याच्यामुळे कुठेतरी स्वतःचा कारखाना असावा असं माझं मत होतं. जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आपल्या मीरा भाईंदरमध्ये आपले जे मीरा भाईंदरचे फेमस मूर्तिकार आहेत सागरदादा पाटील यांच्या स्टुडिओमध्ये आज आपण आलो आहोत. आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये आज येण्याचं स्पेशल कारण असं आहे की आज आपण त्यांचा एक पॉडकास्ट आपण शूट करणार आहोत आणि त्याचसाठी आज आपण त्यांच्या स्टुडिओमध्ये आलो आहोत. सो आता आपण त्यांचा पॉडकास्ट थोड्या वेळात चालूच करणार आहोत. सो भेटूया. जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पांची गाथा प्रेझेंट्स द मोरिया टॉक्स मध्ये. आणि आज आपल्यासोबत इकडे मीरा भाईंदरचे फेमस मूर्तिकार सागरदादा पाटील इथे उपस्थित आहे. दादा, तुझं स्वागत आहे. तर आज आपला हा पॉडकास्ट त्यांच्या जर्नीवरती आणि त्यांच्या ह्या मूर्तिकलाच्या क्षेत्रामध्ये काय त्यांची जर्नी होती, काय त्यांचा अनुभव होता, यावरती हा पॉडकास्ट असणार आहे. तर दादा, सर्वात पहिला तर जय गणेश. जय गणेश. आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की तुझी जर्नी कशी सुरू झाली आणि तुला मूर्ती क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये तुला कशी आवड निर्माण झाली, एकंदरीत काय जर्नी होती तुझी? माझं एकच सांगणं आहे, पहिला लहानपणापासून जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा जो जन्मता सर्वात पहिला देव दिसतो तो गणपती बाप्पा. जो लहानपणापासून सर्वांच्या डोळ्यावर असतो तो गणपती बाप्पा, तोंडावर पण गणपती बाप्पाचं नाव असतं. तर लहानपणापासून मला ही आवड होती. म्हणजे शाळेत असताना ते पेपरमधून फोटो कापणं, ते वहीवर चिटकवणं, त्यापासून मला ती आवड निर्माण झाली. त्यानंतर मी असंच गणपतीचे कारखाने होते तिकडे जाऊन बघायचो कसं बनवतात गणपती, काय ते आवड असल्यामुळे ते त्या गोष्टीमध्ये मला म्हणजे रस येत चालला त्या गोष्टीमध्ये, त्याच्यामुळे मी त्याच्यातच घुसत करून आज या पोझिशनवर आहे. नक्कीच. म्हणजे प्रत्येक मुलांना सर्वात पहिला जो देव कळतो तो गणपतीच कळतो. हा, माझं मत तरी तेच आहे की जे आपण गणपतीचं काम करतो ना, तर आपल्याला ह्या गोष्टीची फक्त आवड पाहिजे आणि गणपतीवर श्रद्धा पाहिजे. बाप्पा समर्थ आहे, आपल्याला बरोबर आपल्या जागेवर नेणार. आणि ह्या मूर्ती क्षेत्रामध्ये तुझं जे पहिलं असं सुरुवातीचं काम कोणतं होतं हे आवडेल? मी पहिल्यांदा तर इकडेच नवघरला एक कारखाना आहे तिकडे काम करायचो, पण आवड होती त्याच्यामुळे मी त्या आवडीने शाळा सुटली का तिकडे जायचो. त्याच्यामुळे ते आवड होती, पण स्वतःच्या नंतर घरातले प्रेशर्स दिसत असतात, परत घराची फॅमिली वाढते, त्याच्यामुळे मग खर्च वाढतो, त्याच्यामुळे कुठेतरी स्वतःचा कारखाना असावा असं माझं मत होतं. तर त्याच कोविडच्या काळात मी स्वतःचा कारखाना ओपन करायचा एक प्लॅन केलं. पण तेवढा मला हे नव्हतं, ओळखत नव्हतं जास्त कोणी. पण एक शिर्डीनगरचं मंडळ आहे, शानी शिर्डीनगर म्हणून, त्या मंडळाने कोविडच्या टायमाला मी गणपती म्हणजे स्वतः बनवतच नव्हतं, मी बंद केलेलं. म्हणजे आता गणपती होणारच नाही तर मग बंदच केलेलं त्याच्यामुळे. पण त्या मंडळ असं आहे ते मंडळ की ते माझ्या घरी आलं, दादा तू आमची मूर्ती बनवायची आहे, भले 2 फुटाची दिली ना तरी चालेल, पण आम्हाला तू मूर्ती बनवून दे. तर तिकडनं माझी जर्नी स्टार्ट झाली. आणि त्या वर्षी फर्स्ट वर्ष कोविडचं जेव्हा पहिलं वर्ष होतं, त्या वर्षी मी कोविड वॉरियरची मूर्ती बनवली. ती लोकांना चांगलीच माहिती असेल. ती मी मूर्ती माझी त्या मूर्तीपासून जो मला फेम भेटला ना, तो आज मी या पोझिशनवर आहे. नक्कीच, खूप चांगलं. गणेश उत्सवामध्ये जसं तू मूर्त्या बनवतोस, तर त्या एक मूर्ती बनायला किती वेळ लागतो आणि आपल्याकडे किती मूर्त्या असतात गणेश उत्सवामध्ये? आपला भाद्रपदातला गणपती असतो
त्याच्यात तुम्हाला किती मूर्त्यांचे ऑर्डर्स असतात आणि त्या मूर्त्या बांधायला किती वेळ लागतो? साधारण एक मूर्तीलाच किती वेळ लागतो? त्याच्या मागे किती टाइम फेज असतो, किती कष्ट असतात ते मला सांगू? मूर्ती बनायला तसं बघा, माझं तर लिमिटेशन असतं. मी म्हणजे 50 मूर्त्याच्या वरती मूर्त्या करत नाही पहिल्या प्रथमतः तेच. आणि एक मूर्ती बनवायला तसं आपल्याला जर मनापासून बनवली ना, तर आमचा ॲज अ मूर्तिकार मी एके दिवसात पण 15 फुटाची मूर्ती बनवू शकतो. पण मला तसं नसतं, कारण की मूर्ती उभं करणं हे म्हणजे मूर्ती आजकाल असं झाले ना की मूर्ती कोणीही उभं करतं, पण त्याची डिटेलिंग, बारकावेपणा त्या गोष्टीवर लक्ष देत कोणी नाही. माझं पहिल्यापासून फोकस आहे की मी त्या गोष्टीवर लक्ष देतो, म्हणून ती मूर्ती एकदम सोबर होते आणि दिसायला सुंदर होते. कारण की आजकाल तुम्हाला माहितीच असेल, आजकाल फोटोग्राफीचा जमाना आहे, तर फोटोग्राफर कुठून पण फोटो काढतात. त्याच्यामुळे आपली मूर्ती सगळ्या अँगलनी व्यवस्थित दिसली पाहिजे, हाच माझा अजेंडा आहे. आणि गणपती हा गणपतीसारखा दिसला पाहिजे. माझ्या कारखान्यामध्ये तुम्ही पण याल, कोणीही येऊ दे, मी कधी विद्रूप असा गणपती बनवत नाही. वन टोन बोला किंवा गणपतीचा फेस असं जरा वेगळा वेगळा नाही बनवत. कारण की माझा एकच आहे, तो गणपती आहे. त्याला लहान मुलग्याने बघितलं ना तर त्याला आवड निर्माण झाली पाहिजे, त्याला बघून घाबरून बाहेर नाही पडायला पाहिजे. माझा हाच पहिल्यापासून. आणि मी पण बघितलंय की तुझ्या मूर्त्या कशा असतात. आणि मी या अगोदर पण कारखाना व्हिजिट करायचो, जेव्हा गणपती म्हणजे बनायला स्टार्ट व्हायचे तेव्हा पण बघायचो. पण त्या खरंच मूर्त्या खूप आउटस्टँडिंग असायच्या. म्हणजे मी बघतच राहायचो अक्षरशः कशा असतात मूर्त्या, कशा बनल्या जातात, कसं काम करतोस तुम्ही बघत असतो ते. तर मूर्त्या तर खूप सुंदर असतात. फेसिंग म्हणजे मी म्हणजे जे डोळे वगैरे असतात ते खूप सुंदर बनवत असतो. नाही, माझं पहिल्यापासून तेच आहे की आपण मूर्त्या बनवतो. आता जे बघा, आता काही जण मला सांगतात की विजय खातूसारखा फेस पाहिजे, काही जण सांगतात मला लालबाग राजा पाहिजे, काही जण सांगतात मला राजनजाड सरांचा फेस पाहिजे. पण माझं मी नाही देत. कारण की आपण काय करू शकतो ॲज अ आर्टिस्ट, आपण काय करू शकतो आणि लोकांना ते आवडेल या गोष्टीवर माझा फोकस पहिल्यापासून असतो. म्हणून मी दुसऱ्यांचं सांगत नाही, ते त्यांच्या जागेवर मोठे आहेत, पण आपण नवीन काय देऊ शकतो लोकांना आणि जे बघायला आवडेल ते मी करायचा प्रयत्न करतो. तर दादा माझा चौथा प्रश्न असा आहे की लोक फायनल मूर्ती बघतात, पण त्याच्या मागचं जे स्ट्रगल आहे, त्याच्या मागचं जी मेहनत आहे ती लोकांना दिसत नसते. आणि तुझा असा कोणता कठीण फेज होता ज्यामध्ये तुला ते फेस केलंस आणि त्यातनं तू बाप्पाच्या कृपेने बाहेर पडलास, असा कुठला प्रसंग आहे? हो, प्रसंग तर आहेच. माझ्या स्वतःच्या कारखान्याचं 2रं वर्ष होतं. त्यावेळी मी नवीनच, म्हणजे नवीन नाही, माझा एक्सपिरियन्स आहे भरपूर, पण स्वतःचा म्हणून कारखाना मी 2रं वर्ष होतं. त्या वर्षी ना मला भरपूर त्रास झाला, कारण की पाणी भरणं, माझ्या मूर्त्या अर्ध्या पाण्यामध्ये होत्या, त्याच्यामुळं मला लेट झालं. आणि मग ते मंडळांना कसं असतं, हा आस्थेचा विषय आहे. जरी तू आणि मी मित्र असलो तरी पण तुझी जर मूर्ती रेडी टायमावर नसणार तर तू मला ओरडणार असते. त्याच्यामुळे ते टायमावर जरा झालं, त्या दिवशी दिलं मी सर्वांना, पण त्या टायमाला होऊ नाही शकलं. पण त्याच्यानंतर जो मी पिकअप पकडला, त्या गोष्टीची काळजी घेऊन जो मी नंतर असा पिकअप पकडला त्या पूर्ण भाईंदरमध्ये, आज मी तरी माझ्या कारखान्यात ज्याचे आगमन असते त्याच्या 2 दिवस मूर्ती अगोदर रेडी असते. म्हणून लिमिटेशन आणि व्यवस्थित, माझं तर सर्व मूर्तिकारांना एकच सांगणं आहे की आपण जेव्हा मूर्ती करतो ना तर थोडंसं ना आपण लिमिटेशन ठेवा, की हाईटचं प्रमाण. म्हणजे काही मूर्तिकार म्हणजे मंडळं कशी असतात, आम्हाला 20 फूट दे, त्या मंडळाची कॅपेबिलिटी बघा. बरोबर ना, त्या मंडळात किती पोरं आहेत त्या हिशोबाने ती मूर्ती देणार आहे. बनवा तुम्ही 20-22 फुटाला, आपल्याला कुठलेच हरकत नाही, पण बनवताना हा विचार करा नक्की की त्या मंडळामध्ये पोरं किती आहेत, जेणेकरून ती मूर्तीला काहीही, म्हणजे रस्त्यामध्ये आज ट्रॉली आहे, ट्रॉलीचं जर चाक तुटलं तर ती ट्रॉली गणपती उचलता आला पाहिजे त्या पोरांना, एवढी तरी ताकद त्या मंडळामध्ये असली पाहिजे. त्या हिशोबाने, कारण की बघा, मी ॲज अ मूर्तिकार मी तुम्हाला सांगतो, नाव कमवायला बरीच वर्ष लागतात, पण गमवायला हार्डली 10 मिनिटं लागतात. म्हणून या गोष्टीची काळजी सर्व मूर्तिकारांनी घ्यावी, बस हीच माझी नंतर. आणि 5वा प्रश्न असा की आता जसं मागच्या वर्षी आपला POP बॅनवरती जे मोठा इन्सिडेंट झालेला, त्यामध्ये त्याच्यावरती तुझ्या याच्यामध्ये काय इम्पॅक्ट पडला किंवा आपल्या भाईंदरमध्ये त्याचा काय इम्पॅक्ट झाला? ते तर झालंच, कारण की बऱ्याच मंडळ कन्फ्यूज मध्ये होते. मी त्या केसमध्ये होतो म्हणून मला माहिती होतं थोडंफार. मला जे मंडळ विचारायचे त्यांना मी सांगायचो का हा बाबा ह्या केसमध्ये हे चालू. पण ते जे मंडळ मला भेटायला येत नव्हतं ना, म्हणजे आम्हाला विचारत नव्हते ना, ते लास्टपर्यंत राहिले. मग नंतर ॲज अ टायमावर मूर्त्या नाही त्यांना बनवू शकलो आम्ही.
कारण की जे वेट करत राहिले ते वेटच करत राहिले. त्याच्यामुळे आमच्या धंद्यावर तर नो डाऊट परिणाम तर होणारच. कारण की लेट पास झाले आणि टायमिंग कमी. तर निकालाच्या काळामध्ये आमच्याजवळ टायमिंग कमी राहिलं. त्या टाइम पिरियडमध्ये तेवढ्या मूर्त्या बनवणं हे अशक्य आहे. शक्य नाही होऊ शकलं. त्याच्यामुळे झालं व्यवस्थित. तर दादा माझा दुसरा प्रश्न असा आहे की 2026 मध्ये अपकमिंग प्रोजेक्ट काय आहे आणि तुझ्या यावर्षी गणेशोत्सवामध्ये काय स्पेशल असणार आहे तुझ्याकडे? यावर्षी नेहमीप्रमाणे यावर्षी आपण आपल्या मीरा भाईंदरमध्ये तरी यावर्षी पण मी नवीन फेस लॉन्च करतोय. म्हणजे चेहरे बिरे गणपतीचे नवीन बनवलेत मी. आणि दुसरा लोक म्हणजे सर्वांना गणेश भक्तांना सांगायला आवडेल, यावर्षी आपली दुसरी ब्रांच परेल वर्कशॉपमध्ये पण आहे. अग्नी मोहिते आर्ट्स म्हणून सिद्धार्थ मोहिते करून आहेत, ते तिकडे मॅनेजमेंट करतात. तुम्ही तिकडनं जे मुंबईचे जे क्राऊड असतील, जर त्यांना आपल्या इकडे येणे शक्य नसेल होत तर त्यांनी तिकडे गणपती बुक केला तरी चालेल. तर दादा जसं आपण मागच्या वर्षी बघितलं मुंबईमध्ये जो साकीनाक्याचा महाराजा आहे, ती खूप ह्यूज मूर्ती होती, खूप हायटेड होती. आणि तसंच आपल्या मीरा भाईंदरमध्ये कोणी एखादं मंडळ तसं तयार झालं की आपल्याला यावर्षी ह्यूज मूर्ती करायची आहे आणि त्याच्यासाठी तू रेडी आहेस का? जर कोणी आलं असेल ह्यूज मूर्ती, हायटेड मूर्ती हवी आपल्याला. ह्यूजनेसमध्ये माझं तर म्हणते एकच आहे की आपल्याला गणपती लहान असो किंवा मोठा असो, आपल्याला गणपतीची पूजा करणं आहे. मोठाच का वेगळी पूजा होणार आहे असं काही नसतं. आणि ह्यूजनेस मी आर्टिस्ट म्हणून आहे ना, मला तुम्ही किती पण मोठा जॉब दिला तर मी बनवायला तर तयार आहे. पण जी आपली मीरा भाईंदरमध्ये आपले रस्ते बोला, त्या हिशोबाने ॲज अ मूर्तिकार जेव्हा वेलिंगाने ही 22 फूट बनवली तेव्हा पूर्ण रस्ता ते गिरगाव चौपाटीपर्यंत चालत गेले. तेव्हा त्यांनी चालत चालत बघितलं, त्यांनी सर्वे केला या गोष्टीचा की ही मूर्ती कशी जाऊ शकते, काय जाऊ शकते. तेव्हा त्यांनी त्याच्यानंतर सर्वे करून नंतर 22 फुटांची मूर्ती बनवली. त्याच्यावर ते तुम्ही ऐकलंच असेल. पण आपल्या मीरा भाईंदरचे पण रस्ते आहेत बोला, ब्रिज आहे. त्या हिशोबाने माझा मी आर्टिस्ट ॲज अ आर्टिस्ट म्हणून 20 फुटाची मूर्ती पण भरपूर मोठी होती. हा खेतवाडीला बनवतात, त्यांना जे समुद्र किनारा आहे तो जवळ आहे, ते त्यांना जवळ असल्यामुळे ते करतात. पण शेवटी मला तरी वाटतं त्यांचं जे आपण हायटेड मूर्त्या कराव्यात ना, पण त्याचं जे विसर्जन आहे ना तो योग्य रीतीने करावं, जेणेकरून आपल्याला विसर्जन म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ एकच आहे, मूर्ती बनवा मोठी पण ती विसर्जन पण व्यवस्थित करा. ते पण महत्त्वाचं. हां. आणि दादा मला असा प्रश्न आहे की तुझ्या बुकिंग्स बद्दल थोडी इन्फॉर्मेशन तू दे यावर्षी 2026च्या बुकिंगसाठी आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगशील? बुकिंगचं तर मी एकच सांगेन, माझं बुकिंग तर मागीच्या नंतर मी दर टायमाला गुढीपाडव्याला स्टार्ट करतो. पण यावर्षी जे मंडळाने म्हणजे फोर्स करून मी मागीच्या नंतर आपली बुकिंग स्टार्ट केली. तर या टायमाला पण माझी बुकिंग लवकर, कारण की मी लिमिटेशनमध्ये काम करतो. आपल्या जास्तीत मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो मी 50 मूर्त्याच करतो. त्याच्यामुळे माझी बुकिंग आहे ना जूनपर्यंत बुकिंग क्लोज होते. त्याच्यामुळे ज्यांना पण जर मूर्ती बुक करायची असेल तर जूनच्या अगोदर यावं, त्यांचीच मूर्ती स्वीकारली जाईल. नंतर जूनच्या नंतर एकाचीही मूर्ती स्वीकारली जाणार. सो दादाच्या बुकिंगचे सर्व डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तुझ्याकडे ज्या मूर्त्या बनतात त्याच्यामध्ये कॉस्टिंगमध्ये म्हणजे काय फरक होतो? जसं ॲडिशनल वर्क ॲड झालं किंवा तू मंडळाने काय त्याच्यामध्ये जर ॲड करायला लावलं किंवा त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा ॲड झालं तर तू त्याच्यामध्ये तुझं कॉस्टिंगमध्ये तर कसं काय असतं? तसं काही नसतं. म्हणजे कसं स्केचवर डिपेंड असतं. जे स्केचमध्ये काम किती, कारण की आम्हाला त्याच्यावर माझं तर पहिल्याचा हाईटवर डिपेंड नसतो. मी आपल्या स्केचमध्ये काम किती आहे, ह्यूजनेसपणा असतो, त्या गोष्टीसाठी खर्च असतो काही गोष्टी. त्याच्यामुळे त्या अकॉर्डिंग वाईज आपण स्केचमध्ये काम केलं म्हणून आपण कॉस्टिंग डिसाईड करतो. आणि मूर्तीचं हे कॉस्टिंग नसतं, हे मानधन बोलतात त्याला. हा कॉस्टिंग नाही बोलत आपण, त्याला मानधन बोलतो. ते मानधन असतं. आणि दुसरं काय डिझाईनचं तर आपण ज्या डिझाईन आहेत त्याच्यामध्ये पण, आणि माझं आता काही मंडळात आपल्या मीरा भाईंदरमध्ये पण तुम्हाला मी सांगतो, सर्व मंडळ अशी आहेत की जी पोरं पण आहेत की जे आपण पोरं स्वतः खिशातून पैसे काढून आपण गणपती मांडतो. पण त्यांचं बजेट मग आपण त्या मंडळासाठी आपण काही करू शकतो. मग ज्या मंडळांना आपण कधी विचारतो तुमचं बजेट काय, त्या हिशोबाने आपण त्या मंडळांना पण आपल्या जवळचं जे असतं सामान जे आपल्याला सोयीस्कर पडेल त्या हिशोबाने आपण त्यांना बसून देतो. म्हणजे ते मंडळ पण खुश राहतं, बाबा हा आपण मूर्ती
चांगली आणली आणि आपण पण खुश राहतो म्हणून आपल्याला पण तोटा नाही. खूप छान. आणि जसं आता आपली शिर्डी नगरचा जो राजा आहे त्याच्या ती खूप युनिक मूर्ती असते, तर त्याची जी संकल्पना असते मूर्तीची ते मंडळ तुम्हाला सजेस्ट करतं का तुम्ही स्वतः त्यांना सजेस्ट करता? नाही 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 नाही. मंडळ तसं नसतं, ते मंडळ म्हणून नाही आहे ते. माझे ऍक्च्युली तो जो गणपती आहे शिर्डी नगरचा तो माझ्या घरचा गणपती आहे. म्हणजे जो आपला कारखान्याचा ब्रँड बोलतात ना तो ब्रँड आहे. आणि त्याच स्केचच्या बद्दल जेव्हा आपण गणेश उत्सव म्हणजे अनंत चतुर्थीचा गणपती विसर्जन झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच आमची प्लॅनिंग चालू होती की या वर्षीची मूर्ती शिर्डीनगरची कशी असावी. मग त्याच्यामुळे जे त्यांचे स्केच आर्टिस्ट आहेत जे नचिकेत साळुंखे म्हणून, मग त्यांच्याबद्दल आमची कॉन्टॅक्ट चालू होतं का आपण या वर्षी या करूया या वर्षी. म्हणून गेल्या वर्षी आम्ही हेरंबा अवतार म्हणून आम्ही कन्सेप्ट डिसाईड केला. मग त्या हिशोबाने ती आम्ही मूर्ती सेट केली, म्हणून ती हेरंबा अवतारमध्ये ती मूर्ती झाली. आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मंडळाचं काय सपोर्ट असतं किंवा त्यांचं एकंदरीत तुम्हाला काय म्हणजे सपोर्ट? त्या मंडळाबद्दल बोलायचं झालं तर ते मंडळ मला कधीच टोकत नाही, कारण की त्यांना माहिती आहे मी काय करणार नाही काय नाही. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की जो स्केच आर्टिस्ट आहे त्यांच्या आणि माझंच बोलणं झालं का त्याच्यातलं फक्त एक सदस्य आहे तो माझ्याशी बोलतो बाबा अशी मूर्ती डिसाईड झाली, बस संपला विषय. त्याच्याबद्दल दुसरं ते काय बोलत पण नाही मला. आणि डायरेक्ट मूर्ती जेव्हा घ्यायला येतात तेव्हाच सर्व येतात. त्याच्यामुळे ती मूर्ती पूर्णपणे माझ्यावर असते, मी काय करणार आणि काय नाही. आणि जसं आपल्या मीरा भाईंदरचा आपण गणेशोत्सवाबद्दल बोलायला गेलो तर मीरा भाईंदरमध्ये आता हळूहळू गणेशोत्सव पण पीकवरती, मीरा भाईंदरचा गणेशोत्सव पण आता पीकवरती यायला झाला, सुरुवात झाली आहे. तर आता लोकांना हळूहळू कळायला लागले मीरा भाईंदरमध्ये पण खूप सुंदर पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. तर त्याच्याबद्दल तुम्हाला लोकांना काय म्हणायचं? एवढंच की आपलं चाललंय पहिला आपलं जे आपण पहिला लालबागच्याच मूर्त्या बघायचो, लालबाग परेड त्या साईड. पण आमचं बी ॲज अ मूर्तिकार आता पहिला आपल्या इकडे कोण नव्हतं म्हणजे बनवणं. त्याच्यामुळे आपल्या इकडची जी मंडळाची जी कॅपेबिलिटी होती त्या हिशोबाने ते लालबागवरून आणायचे. पण इथे आता आमच्यासारखे माझ्यासारखे भरपूर मूर्तिकार आहेत ते जे बनवायला लागलं, कारण की आता आपल्या इकडे मीरा भाईंदरमध्ये पण त्या गोष्टीचा क्रेज चालू. त्याच्यामुळे उंच उंच मूर्त्या आणि एकदम म्हणजे शोभतील अशा मूर्त्या आपल्या मीरा भाईंदरमध्ये येणं स्टार्ट झालं. असा आनंद वाटतो मला या गोष्टीचा, कारण की भले लालबागचं नाव त्यांचं तर नाव मोठंच आहे, ते लालबाग परेड असं मुंबईचं गणेश उत्सव, तर मला कुठे ना कुठेतरी आपलं मीरा भाईंदरचं पण नाव त्या उंचीवर गेलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मागच्या वर्षी मुंबईचा जो इच्छापूर्ती होता, जो गुढीपाडवाच्या थीमचा गणपती होता, सो त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? ती खूप सुंदर मूर्ती होती. ती तर सर्वांनी बघितलीच असेल. त्या टायमाला ते म्हणजे कसं माहिती आहे, ते आपली सेकंड ब्रांच आहे. म्हणजे तिकडे तो सिद्धार्थ मोहिते करून आहे, ते त्यांचंच मंडळ आहे. त्यांनी ती मूर्ती जेव्हा डिसाईड केली गुढीपाडव्यावर तेव्हा त्यांनी मला, कारण की त्या मंडळाचं एकच ध्येय आहे, जे सण आहेत ना आपले महाराष्ट्राचे त्या सणाच्या आधारितच ते गणपती बनवतात. तर गेल्या वर्षी त्यांनी गुढीपाडवाला बनवला, तर यावर्षी त्या लोकांनी आपला जो कोकणातला मेन शिमगा त्या थीमवर त्यांची गणपती आहे. म्हणजे त्यांनी त्या मंडळाचा कन्सेप्टच आहे तो की जे मुंबईचे सण आहेत ना त्या हिशोबाने आपण गणपती आहे. नक्कीच ती मूर्ती खूप सुंदर होती. मागच्या वर्षी गणेशोत्सव पीकमध्ये होता. मुंबईचा राजा खूप फेमस मूर्ती झाली, आपला परळचा महाराजा बॅलन्सिंग मूर्ती होती. तर त्या मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवाबद्दल तू काय म्हणशील, तुझे काय थॉट्स आहेत? गेल्या वर्षी प्रश्नच नाही. म्हणजे गेल्या वर्षी मुंबईचा राजा पण असा वेलिंगाची आठवण करून देणारा एक गणपती दिसला तो गेल्या वर्षी तो मुंबईचा राजा. आणि अरुण दत्तेनी नो डाऊट त्या माझ्या नजरेतून सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट गणपती होता तो अरुण दत्ते साहेब होता, तो परळचा राजा. त्याच्यामुळे त्यांनी तो गणपती केला, त्यांना तो हँड्स ऑफ आहे. कारण की एवढा जॉब करणं आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात करणं, लहान करतात सर्व पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात करणं, त्यामुळे मी मूर्तिकाराचं मी तुम्हाला सांगतो ते खाऊ नये. आणि त्यांच्या जो बॅलन्सिंग बद्दल सलाम आहे. खूप बेस्ट मूर्ती होती ती, म्हणजे सगळे शॉक झाले बघून ती मूर्ती कशी उभी केली वगैरे. आपले जे गणपती विसर्जन होतात तर ते जे गणपती विसर्जन झाल्यानंतर जे गणपती दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावरती आलेले असतात, तर त्या गोष्टीवरून आहे ना लोकांमध्ये भरपूर मिसअंडरस्टँडिंग आहे
तर जसं की आपल्याकडे मुंबईमध्ये तराफ्यांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्यातला फक्त एकच गणपती असतो जो लालबागचा राजा, म्हणजे आहेत काही गणपती जे असे बोटीने वगैरे तराफ्याने वगैरे विसर्जन जातात. पण बाकीच्या गणपतींचं काय, जे मोठमोठी ट्रॉलीवरची असतात त्यांचं विसर्जन असं. मी तर मूर्तिकार आहे, पण मी एक सांगतो की जे आपलं विसर्जन गिरगावला होतं ते मला मी ऍज अ मूर्तिकार मला स्वतःला नाही पटत. कारण की आपण मोठ्या उंच मोठं करा, आपली ओळख आहे. मुंबईच्या गणेश उत्सवाची ओळख आहे उंच मूर्ती पाहिजे, पण त्यांचं विसर्जन पण व्यवस्थित पाहिजे. बस तुम्ही कधी भाईंदरला आलात तर भाईंदरचं आमचं विसर्जन बघा. मी कुठेही गेलो ना तर मी भाईंदरचं नाव पहिल्यांदा करतो. कारण की आपलं भाईंदरचं जे विसर्जन आहे ना तसं कुठेच विसर्जन नाही. आपण क्रेननी उचलून गणपती होडीमध्ये ठेवून नंतर तो मध्यभागी नेऊन विसर्जन पद्धत नाही. म्हणजे कुठेच विटंबनेचा विषय नाही का कुठेच किरा नाही. पण असं मुंबईलाही करायला हवं, नगरपालिकेने पण म्हणजे मंडळांशी सहमत करून की आपण क्रेननी उचलून अशी सुविधा करता येऊ शकते का. देवीमध्ये केली ही गोष्ट जी आपण बोलतो ना, ही देवीमध्ये झाली. देवीमध्ये मोठ्या तराफ्यावर मूर्त्या ठेवून त्या खोल समुद्रात नेऊन तिकडे विसर्जन केलं. त्याच्यामुळे बाप्पाची विटंबना पण होत नाही. आणि जे व्हिडिओ बनवणारे असतात, जे अतिशहाणे बोलतो ना आपण, जे व्हिडिओ बनवतात त्यांचा पण व्हिडिओ काढायला भेटणार नाही. त्याच्यामुळे आपल्या बाप्पाची विटंबना होणार नाही, आपला बाप्पा पण सुखरूप जाईल. आणि कोण आपल्यावर बोट ठेवणार, आपण गणेश उत्सव थाटात. आणि जसं आपल्या भाईंदरमध्ये पण जसं तू बोललास खूप चांगल्या पद्धतीने विसर्जन होतं. मी पण बघितलंय. किती पण उंच मूर्ती असू दे, ती कितीही असू दे, पण जी पद्धत आहे ना आपल्या भाईंदरमध्ये ती एकदम पद्धत एक नंबर. ज्यांनी पण नियोजन केले नाही एक नंबर नियोजन. कारण की एक पण मूर्ती अशी किनाऱ्यावरती येत नाही. लहान बोला किंवा घरगुती बोला किंवा मोठी बोला, कुठलीही मूर्ती आपल्या मीरा भाईंदरमध्ये किनाऱ्यावर येत नाही. आता जी पद्धत आहे ना ती एकदम बेस्ट पद्धत आहे. मध्ये क्रेनने उचलणं. आणि दुसरं खास बात म्हणजे जेव्हा आपण विसर्जनाला मूर्ती उचलतो ना, ती मूर्ती पूर्ण राऊंड फिरवली जाते, म्हणजे उलटीच नाही जात, जेणेकरून ते पब्लिकला दर्शन घेऊन नंतर ती हळूहळू मूर्ती, म्हणजे जो तो प्रसंग बघायला मजा येते ना. तर मी स्वतः असतो विसर्जनाला, पण जो प्रसंग बघायला मजा येते ना ते बरं वाटतं जरा बघून. मीरा भाईंदरमध्ये नवरात्र उत्सव खूप पीक वरती म्हणजे फेमस होत चाललाय, तर त्याच्याबद्दल तू काय बोलशील? गणपतीप्रमाणे आता तर मी नवरात्रीमध्ये पण हळूहळू आता आपल्या मीरा भाईंदरमध्ये क्रेज होत चाललाय. मुंबईला तर आहेच, नो डाऊट, पण त्याप्रमाणे आता मुंबईला पण हळूहळू एकदम क्रेज होत चाललाय. तशीच गेल्या वर्षी पण आपण माऊली फाउंडेशन करून दीपक हॉस्पिटल आहे तिकडे आपण एक हत्तीवरची देवी तुम्ही बघितली असेल, ती इंद्रदेव अवतारमध्ये. तर तेव्हा आपण हत्तीची ती क्रिएटिव्हिटी देवी आपण बनवली. दुसऱ्या पण बनवतोच आपण, असं नाही की अजून नाही बनवलंय, दुसऱ्या पण आपण बनवल्या. पण जे क्रिएटिव्हिटी जे आपल्या मीरा भाईंदरमध्ये पाहिजे गणपती प्रमाणे, कारण की त्या टायमाला ना जास्त क्रिएटिव्हिटी आम्ही पण नाही करू शकत, कारण की हार्डली दिवस कमी असतात. त्याच्यामुळे जे गणपतीमध्ये आपण काम देतो ते देवीमध्ये नाही होत. पण जे बेसिक आपण करू शकतो ते आपण करू शकतो. आणि ती मूर्ती पण खूप भारी होती, बघूनच एकदम युनिक होती एकदम हत्तीवरती. आणि उंच हायटेड पण भरपूर होती. म्हणजे मीरा भाईंदरमध्ये मला वाटतंय पहिली अशी मूर्ती असेल त्याची उंच होती. आणि आताच आपल्या नवघरची पण ती एक नवघरची माऊली करून आहे, ती पण खूप म्हणजे ती पण मूर्ती बेस्ट असते हाईटच्या प्रमाणे. आता ते लोक पण हाईटमध्ये मूर्ती क्षेत्रामध्ये खूप काही मूर्तिकार आता म्हणजे जे नवीन ज्यांना इंटरेस्टेड आहे मूर्ती क्षेत्रामध्ये, त्यांना मूर्तिकला आवडते, तर अशा मूर्तिकारांना तू, अपकमिंग जे मूर्तिकार आहेत अशांना तू काय म्हणशील, त्यांना काय तू तुझा संदेश देशील? काय नाही, माझं सर्व मूर्तिकारांना ज्या नवीन जे मूर्तिकार तयार होत आहेत, अजून मी जर सांगतो ना, ह्या क्षेत्रात अजून पाहिजे आपल्याला, या क्षेत्रात अजून आपण कमी आहोत. अजून जे अपकमिंग मूर्तिकार आहेत ते पाहिजे, व्हा तयार, व्हा आरामात. आपण एवढंच आपला, मी तुम्हाला एकच सांगतो, हे गणपती बाप्पा आहे, यांची कुठेही विटंबना होऊन देऊ नका. त्याची काळजी सर्व मूर्तिकारांनी, या नवीन मूर्तिकारांनी घ्यावी. तर मंडळी, आता आपण रॅपिड फायर राऊंडला सुरुवात करतोय. सो दादा, तू रेडी आहेस का? तर दादा, मी काही असे गणपती आणि त्यांच्या मंडळांची नावं सांगेन, त्याच्याबद्दल तू एक शब्द काय सांगशील? फक्त एका वर्डमध्ये तू मला त्या मंडळाबद्दल तू सांगते. तर पहिला गणपती आपला लाडका शिर्डीनगरचा राजा, ब्रँड ऑफ स्टुडिओ माऊली आर्ट्स. आणि तिसरा आपला शिवसेना गल्लीचा राजा बोलतो मॅनेजमेंट.
ओके. आणि चौथा गणपती आपला हा मीरा भाईंदरचा राजा. मीरा भाईंदरचा राजा. मी तो त्या गणपतीची काळजी घेणारं मंडळ. पाचवा गणपती असा मिराडचा राजा. भक्तीचा प्रवास. म्हणजे त्या मंडळाचं असं आहे ना की गणपती मांडायचं म्हणून नाही, हा. त्या गणपतीची काळजी कशी घेणं त्या मंडळाकडून शिकावं. आणि शेवटचं तुझ्या माऊली स्टुडिओ आर्ट्सबद्दल काय म्हणजे? हार्ट ऑफ सागर पाटील. तर मंडळी हा होता आजचा आपला पॉडकास्ट आणि दादासोबत बोलून खूप चांगलं वाटलं. आणि नक्कीच दादा तुला या 2026 साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर जय गणेश. जय गणेश.